हाय मैत्रिणींनो, तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी झटपट आणि तेवढेच पौष्टिक असे हराभरा पॅटीस कसे बनवायचे ते आता आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे छोटी वाटी पालक चिरून, छोटा बटाटा उकडून घेतलेला आहे, हिरवे मटार उकडून घेतलेले आहे आणि छोटी वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा बेसन, थोडीशी आमचूर पावडर किंवा इथे तुम्ही चाट मसाला टाकू शकता, पाणीपुरी मसाला टाकू शकता, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे सगळे एकजीव करायचं आहे आणि छान असं पीठ मळल्यासारखं गोळा करून घ्यायचं आहे. आता बघू शकता एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचा कॉर्नफ्लोअर किंवा मैदा असं टाकून त्याची छान अशी पातळसरी स्लरी करून घ्यायची आहे. आणि आता जे मिश्रण आपण छान असं मळून घेतलं होतं ना, त्याच्या मस्त असे छान पॅटीस करायचे आहे. इथे ना मी गोलच पॅटीस बनवलेले आहे. तुम्हाला जे वेगवेगळ्या शेपचे कटर मिळतात, हार्ट शेपचे वगैरे, तर तसे वेगवेगळ्या शेपचे सुद्धा पॅटीस तुम्ही बनवू शकता. छान असे त्याचे पॅटीस बनवून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला जी ती मैद्याची किंवा कॉर्नफ्लोअरची जी स्लरी केली होती त्याच्यामध्ये थोडंसं डीप करायचं आहे. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. इथे मी घेतलेले आहे ओट्स किंवा तुम्ही इथे घेऊ शकता ब्रेड क्रम्स, दोन्हीपैकी काहीही घेऊ शकता. त्याच्यामध्ये छान असे डीप करून घ्यायचे आहे. म्हणजे ना थोडेसे वर्ण कोटिंग त्याला केलं ना की खूप छान दिसतात ते आणि हेल्दी पण होतात. आता मी इथे ओट्स लावलेले आहे तर त्याच्यामुळे खूप हेल्दी झालेले आहे. आता एका तव्यावर आहे ना थोडंसं मी इथं तेल टाकलेलं आहे. हे आपल्याला डीप फ्राय नाही करायचे आहे, तर शॅलो फ्राय करायचे आहे. तर बघू शकता तुम्ही इथे छान असे उलट सुलट दोन्ही बाजूने मस्त असे ब्राऊन रंगावर छान भाजून घ्यायचे आहेत. आणि बघू शकता तुम्ही ऑइल पण जास्त नाही वापरलेलं आपण इथं, त्याच्यामुळे ना हे मुलांसाठी खूप खूप हेल्दी आहेत. आणि बाकीचं तुम्ही बघितलंच की आपण काय काय भाज्या वापरलेल्या आहेत, त्या सुद्धा खूप पौष्टिक आहेत. अजून जेवढ्या काही तुम्हाला ग्रीन कलरच्या भाज्या मिळतील ना त्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, कारण हे आपला हराभरा पॅटीस आहे. आता इथे मी ओट्स वरण लावून दाखवलेले आहे किंवा ब्रेड क्रम्स तुम्ही लावू शकता. विदाऊट ते लावता सुद्धा तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असे पॅटीस दिसतात. हे तर इथे काय केलेलं आहे मी, जसं मी मगाशी दाखवले त्याप्रमाणे पॅटीस करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर जे कॉर्नफ्लोअरची स्लरी केली होती त्याच्यामध्ये डीप करून डायरेक्टली तेलावर शॅलो फ्राय केलेले आहे. वरनं ब्रेड क्रम्स ओट्स वगैरे काहीच नाही लावलेले, तरी सुद्धा हे प्लेन पॅटीस पण खूप छान लागतात. बघू शकता तुम्ही सॉस बरोबर तुम्ही असे सर्व करू शकता किंवा कुठलीही ग्रीन कलरची चटणी असेल तुम्ही त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता. तर चला, इथे अगस्त्यचा जो स्नॅक्स टिफिन आहे तो मी भरून घेत आहे. आणि तुम्हाला हे पॅटीस जर आवडले असेल ना तर तुमच्या मुलांसाठी जरूर द्या. पौष्टिक आणि त्याचप्रमाणे टेस्टी असे झटपट होणारे हे पॅटीस मुलांना नक्की आवडतील. तर चला, ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या सीमा शिंदे ब्लॉग्स या YouTube चॅनलला आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका.